नमस्कार, झिरो न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे. आता आपण बांद्रा बस डिपो कडे आहे. बघूया काय कर्मचारीचे विषय आहे आणि त्यांचे स्ट्राईक कोणते रिझन मध्ये घातलेले. ओके, सांगा. आज आमचे BSTचे कर्मचारी 2019 नंतर 2019ला पहिला संप झाला 9 दिवसाचा. तो 9 दिवसाचा संप हा सक्सेसफुल झाला. त्याच्यानंतर आज परत एकदा संपाची आज आमच्या कामगाराने एकजुटीने, ह्याच्यामध्ये कुठलीही युनियनचा सहभाग नाही, सगळ्या युनियन एकत्र येऊन, जे काही युनियन बाजूला होत्या त्यांनी पण आम्हाला सहभाग करून आज सगळे कामगार एक कामगार म्हणून नेतृत्व करून एकत्र येऊन त्यांनी आज आम्हाला सहभाग देऊन हा संपाची हाक दिलेली आहे. कारण यामध्ये काही प्रलंबित मागण्या होत्या, त्या मागण्या आमच्या मान्य झाल्या नव्हत्या. आज आमचे जुने कर्मचारी जे रिटायर झाले त्यांचे पण ग्रॅज्युएटीचे प्रश्न प्रलंबित मागण्या त्या तशाच राहिल्या, त्यांना अजून देण्यात आले नाही. 2021 मधून ते अजून कामगार असेच घरी असे राहिलेले आहेत जे रिटायर होऊन, की त्यांनी हेड ऑफिसला जाऊन सुद्धा त्यांनी आपली मागणी केली की आमची ग्रॅज्युएटी द्यावी म्हणून, त्या पण त्यांनी दिल्या नाहीत. आणि आमचे ग्रेडिशन तुमचे स्ट्राईकचे रिझन आहे की ग्रॅच्युटी रिटायरमेंटला भेटले नाही. हो, पहिली गोष्ट अशी आहे की आम्ही स्ट्राईक हा शब्द वापरलाच नव्हता. ओके, आमच्या ज्या काही बेस्ट अंतर्गत सप्लाय असो किंवा ट्रॅफिक असो किंवा अभियांत्रिकी विभाग, आम्ही एकत्रपणे आज 10-15 दिवस प्रत्येक डेपोला 27 डेपोला व्हिजिट दिल्या. चेअरमनशी आमची मिटिंग झाली, महापौरांशी झाली, BMC आयुक्तांशी झाली, पण त्या लोकांनी चर्चेला न जुमानता न बोलवलं आम्हाला. आम्ही आत्तापर्यंत कुठल्याही बाबतीत कालपर्यंत तरी संप ही घोषणा दिली नव्हती साहेब. दुसरी गोष्ट सांगण्यात येते अशी की बोललो, आज आमचा 30-35 वर्ष काम केलेले जो आमचा कामगार आहे, मायबाप कामगार यांनी BST सेवा केली, त्यांचे हक्काचे रक्ताचे पैसे त्यांना मिळत नाहीत ग्रॅज्युएटीचे. ही हकीकत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आज किती वर्ष आली आणि आमचा तो कामगार अक्षरशः आझाद मैदानावर भीक पण मागायचं काम केलं. मग आणि ह्या मागण्या आमच्या वास्तव असताना आम्ही कोणालाही मायबाप जनतेला आम्ही वेटीस नाही धरत आहे. आमच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, आम्ही त्यातनं बाहेर यायला मुक्त आहे. आम्हाला स्ट्राईकची काहीच गरज नाही. आज वेस्ट कुठच्या ठिकाणी चालली आहे हे प्रत्येक कामगाराला माहिती असल्याप्रमाणे तिथल्या जनतेला पण माहिती आहे की आपण काय करतोय, आणि आम्हाला कोणाला वेटीस धरायचं नाही. आमच्या ज्या काही मागण्या आमच्या नेत्यांनी केल्या आहेत, पूर्ण कृती समिती, बाकीच्यांची आम्ही नावं घेत नाही, एवढ्या युनियन BST मध्ये आहेत, तेवढ्या युनियननी एकच बघितलं की भिंडे ठेवा बाजूला, कामगार म्हणून खांद्याला खांदा लावलेला आहे आणि स्वतःहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला इथे. आणि त्यामुळे आम्ही इथे आज सक्सेस आहे, एवढंच आम्हाला सांगायचं आहे. आणि वेतन करायचं जे काय असेल की नाही, त्यात वरिष्ठांनी आज तुमच्याकडे सत्ता आहे, त्याने यातनं मार्ग काढायचा आणि क्लिअर करा सगळं. वेश आहे तशी परत नाव रूपाला आणण्याचा हा कामगार करतोय. कालच्या आमच्या भाषणात सांगितलं गेलं, बोललो एकच डेपो होता आमचा कुलाबा, हे 27 डेपो आम्ही गेले. हे कोणी गेले? ह्या कामगारांनी गेला. हा कामगार कोविडमध्ये आमचे माणसं मेली, तर डॉक्टर असो, ॲडव्होकेट असो, अन्य कोणी, प्रत्येकाला आणून घरी सोडण्याचं काम माझ्या बेस्ट काम केलंय ड्रायव्हर कंडक्टरने. आपल्याला काय सांगायचे? हॅलो, आता या बेस्ट मध्ये खासगी गाड्या हे लोक चालवतात आहे. हे खासगी गाड्या ना टोटली लॉस आहे. दिवसाला 4.5 कोटी लॉस आहे. जर BSTनी स्वतः गाडी चालवली तर किलोमीटर मागे 35 रुपये जरी उत्पन्न भेटलं तरी ना नफा ना तोट्यामध्ये गाडी चालते. तरी पण हे खासगी गाड्यांना स्वतः सबसिडी देतात आहे आणि त्या चालवतात आहे. तेच जर BSTला या लोकांनी दिलं तर पॅसेंजरचा पण फायदा होईल. हे ऍक्सिडेंट होतात आहे ते पण होणार नाहीये. एकदम टापटीप BST चालेल. तर मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जशी पूर्वी BST चालत होती तशी BST तुम्ही त्या रूपाला आणा, परत पाहिजे आम्हाला. आणि BSTचं विलिनीकरण झालं तर बेस्टच आहे, ते होणे पण गरजेचं आहे. तुमची मागणी नाही झाली तर काय करणार? आज आंदोलन हे चालूच राहणार ना, कंटिन्यू. साहेब, आपल्याला काय सांगायचं? नमस्कार. BSTचं म्हणजे खूप मोठं दुखणं आहे. असं दुखणं आहे की मुंबईकर लोकांना ते माहीतच नाहीये. कसं असतं की युद्ध करायच्या अगोदर मनुष्य हत्यार का उचलतो, त्याचं कारण असतात की मागे जो संप झालेला 9 दिवसाचा, त्याच्यानंतर आता संप करण्याचे कारण काय, हे सर्व मुंबईतल्या ऑलमोस्ट जनतेलाही माहिती आहे, राजकारण्यांनाही माहिती आहे. पण आम्हाला तुम्ही काय वेटीस धरता? काय झालं की ब्रेकिंग न्यूज असं की BSTचा कंडक्टर किंवा ड्रायव्हरचा इथे ॲक्सिडेंट झाला, तिकडे ॲक्सिडेंट झाला, पण त्याच्या पाठीमागचे तुम्ही कारणं पण शोधा. एखाद्या माणसाचं मानसिक संतुलन किंवा बऱ्याचशा त्याच्या पाठीमागे प्रॉब्लेम असतात, हे शोधण्याची गरज आहे.
आणि कोणालाही असं पडलं नाही हो की मुंबईच्या लोकांना वेटीस धरायचं आणि संपाचं हत्यार उचलायचं, हे आम्हाला हाऊस नाहीये. त्याच्यामध्ये आमच्या घरचे पण लोक आहेत ते वेटीसमध्ये पडलेले आहेत. आणि आम्ही सकाळी मॉर्निंगला येऊन कोणासाठी थांबलेलो आहे? आम्ही सकाळी 4 वाजता डेपोच्या बाहेर येऊन थांबलेलो आहे. कोणासाठी थांबलेलो आहे? आमच्याच कामगारांसाठी थांबलेलो आहे. आम्हाला काय असं हे नाही, आम्हाला कोणी सांगितलं नाही. आम्ही इथे जेवढे पण आहेत सगळे कोणत्या एका पक्षाचे नाही, सगळे वेगवेगळ्या संघटनेचे लोक आहेत, युनियनचे लोक आहेत. पण आम्हाला माहिती आहे की पुढे काय होणार आहे. आम्हाला जर पुढे जर खड्ड्यात पडायचं असेल तर आम्हाला आता डोळे उघडे ठेवून आम्हाला चालावं लागणार आहे. आणि राहिला कोविडचा एक मुद्दा, मुंबई थांबली, रेल्वे थांबली, सगळे थांबले, पण बेएसटीची गाडी, बेएसटीचे टायर कुठेच थांबले नाही. कल्याण, डोंबिवली, बदलापूर इथून बेएसटीने सेवा केलेली आहे. खंत आम्हाला एकाच गोष्टीची आहे की मुंबईमध्ये जी लाईफलाईन असते ती फक्त बेएसटीने कोविडमध्ये चालवली, पण आमचा कुठं तिकडे विचार केला नाही. बेस्ट कामगारांचा कुठं जय जयकार केला नाही, कुठे त्यांना असं बोलले नाही की अरे बाबा मुंबई चालली हे बेस्ट कामगारांमुळे. पोलिसांना आणायचं काम बेस्ट कामगारांनी केलं, बीएमसीचं आणायचं काम बेएसटीने केलं, हॉस्पिटलचे डॉक्टर, इव्हन काही अशा गोष्टी होत्या की सांगणार नाही, आपण सांगू शकत नाही की जे 26/11 मध्ये पण बसमध्ये कमांडो आली होती. आता जेवढा म्हणजे 26/11 मध्ये हल्ला झाला होता तिकडे पहिलं तुम्हाला दिसलेली बेएसटीची बस, बेएसटीच्या बसेस लावून त्याच्या आतमध्ये पोलीस बॅक साईडला होते. का बेएसटी प्रत्येक वेळेस का असते ह्याचे पण तुम्ही कारण शोधा. कामगारांना वेटीस धरून किंवा काय करून हे काही फायद्याचं नाहीये. आणि बरेचसे असे मुद्दे कामगारांचा एक मुद्दा असा आहे की विलिनीकरण झालं तर खूप मोठी चांगली गोष्ट आहे की बेस्ट कामगारांचं पुढे काहीतरी आम्हाला एक भवितव्य वाटतं. आता आमचं भवितव्य हे फक्त टांगती तलवारीवाणी. जे पाठीमागे जे 16-17 लोक जे रिटायर झाले त्यांचे अजून पैसे भेटलेले नाही. काही लोक तर असेच वरती गेले, मेले काही लोक, पण त्यांचं काय, फक्त कामगारांनी काम करायचं. फक्त दुर्दैव एवढं आहे की बेएसटीमध्ये कामगारांना रिटायर झालेला पैसा लवकर भेटत नाही. इतर जी खाती आहे त्यामध्ये 3 महिन्याच्या आतमध्ये त्यांचा संपूर्ण जो कामाचा पैसा आहे किंवा कष्टाचा पैसा तो त्यांना दिला जातो. मग बेएसटीमध्ये असं का, हे माझं सरकारला विचारणं. आणि आता जे सरकार आहे त्यांना एक हात जोडून विनंती आहे की विनाकारण मुंबईच्या लोकांना वेटीत धरू नका. काही नाही, कारण त्यांना बीएसटी मध्ये जी स्वतः चालवायची बीएसटी तेव्हा अग्रीमेंट आपलं हे ऍक्सिडेंटचं प्रमाण बिलकुल शून्य होतं. आता बघा कालच्या का परवाच्या पेपरमध्ये आहे लोकसभेमध्ये 800च्या वरती ऍक्सिडेंट झालेले आहे या खासगी गाड्यांचे, पण बीएसटीचे नाही. बीएसटीच्या स्वतः गाड्या चालवतात येते. ती एक शिस्त होती, ती शिस्त निघून गेली आहे, ती परत यावी. इलेक्ट्रॉनिक बस खासगी गाड्या ज्या आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरच्या स्वतःच्या बीएसटीच्या गाड्या राहिल्या नाही. 249 काहीतरी गाड्या राहिल्यात फक्त. तर त्यांनी त्या गाड्या घेऊन बीएसटी स्वतः चालवावी, कामगारांची विनंती आहे. ते ऍक्सिडेंट का झाले, ते ऍक्सिडेंट ते पण ट्रेनिंग न दिल्यामुळे झाले ना. त्यांना जर ट्रेनिंग जर व्यवस्थित दिली असती तर त्यांनी आतापर्यंत तसे ऍक्सिडेंट झालेच नसते. म्हणून आमचं हे म्हणणं आहे की त्यांनी बीएसटीने हे सर्व हातात घ्यावं आणि स्वतः चालवावं. म्हणून आमचं म्हणणं आहे की ते विलिनीकरण करून घ्यावं आणि हा रखडलेला जो वेतन करार आहे तो त्यांनी द्यावा. आमचा कामगार जो आहे एवढा मानसिक त्रासाखाली जगतोय हे कुणाला दिसत नाहीये. खरं सांगायचं कामगाराची म्हणजे व्यथा म्हणजे मांडायचं म्हणजे दुर्दैवच आमचं सांगायचं. कमी कमी त्याचे तुम्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे इलेक्शन आलं की तुम्हाला सगळं म्हणजे मराठी माणसं आठवतात, मराठी तुम्हाला मतं हवेत, सगळं हवे तुम्हाला मराठी मला नावाखाली. पण मराठी माणसाच्या बीएसटीच्या कामगारांना तुम्हाला त्यांचं दिल्या दिवशी वाटत नाही का? आता मी सांगतो, जीरो न्यूज़ महाराष्ट्र के सीएम साहब से, फडणवीस जी से और कंसर्न डेपो डिपार्टमेंट के मिनिस्टर से रिक्वेस्ट करता है कि ये जो बीएसटी कर्मचारी है जो कई सदियों से मुंबईकर को सर्विस दे रही है और आपातकालीन कोरोना में 26/11 हमले में भी इन्होंने अपनी जान पे खेलकर लोगों की सेवा की, पुलिस की भी सेवा की, तो आज इनको जो है ग्रेटिट्यूड नहीं मिल रहा है, जो इनका रिटायरमेंट का जो पैसा है उनको नहीं मिल रहा है, फिर एक्सीडेंट पॉलिसी वगैरह में भी उनको कुछ राहत नहीं है, और जो बसेस इलेक्ट्रॉनिक बस आई है उसमें काफ़ी हादसे बढ़ गए। तो हम महाराष्ट्र के सीएम से रिक्वेस्ट करते हैं कि ये मुंबई के हीरो है, इनके लिए कोई अच्छी सुविधा और उनकी मांगों को पूरा किया जाए और वापस से बीएसटी बस मुंबई के रोड पर दौड़े।